हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ बनवत आहे आणि मला बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ बनवणं नाही झालेलं. काही रिझन आहेत आणि सध्या माझ्या चॅनलची ग्रो पण होत नाही, कारण का त्याला कॉन्टेंट पण तसा लागतो ग्रो होण्यासाठी. तर मला आता 5 महिने झालेले आहेत तरी माझं चॅनल अजून ग्रो झालेलं नाही. तर मे बी होईल हळूहळू. आता सध्या काय म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वेसचे एक्झाम चालू होत्या इतके दिवस. आता ह्या 18 तारखेपासून त्याला सुट्ट्या आहेत, तर त्याच्या एक्झाम झाल्या आणि त्याच्यानंतर लागोपाठ अनिलच्या पण ऑफिसच्या काहीतरी एक्झाम आहेत, तर त्याच्या एक्झाम चालू आहेत. त्यामुळं घरात अभ्यासाचं वातावरण आहे आणि बाहेर जास्त कुठं फिरण्यात पण येत नाही. त्यामुळं मी व्हिडिओ काही बनवत नाही. पण तुमच्यासोबत आज एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे मी येत आहे, आपल्या इंडियाला येत आहे जुलै 16ला. तुम्हाला आवाज नॉईज येत असेल कारण का टी व्ही बघत आहे म्हणून, आणि मागे पसाराही दिसत असेल तर इग्नोर करा माझ्या पसाराला. आवरायचं आहे मला, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की मी इंडियात येत आहे आणि मी 3 वर्षानंतर इंडियात येत आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे माझं तिकीट मी आधीच काढलेलं होतं, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. आणि खूप छान वाटते आता इंडियाला येणार म्हटल्यानंतर. 3 वर्षानंतर येणार आहे आणि घरातलंच किती दाखवायचं म्हणून मी घरातही जास्त शूट करण्यात येत नाही. तर असंच मी खूप खुश आहे इंडियात येत आहे तर. आणि तिथून इंडियामध्ये जर गेल्यानंतर मी नक्की ट्राय करेन माझे चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे. पण मी आधी जास्त मोस्ट टाईम सगळ्यांसोबत स्पेंड करणार आहे, कारण का आता 3 वर्षानंतर जाते तर थोडासा टाईम आधी स्पेंड करेन आणि त्यानंतरच मग मला जर व्हिडिओ काढायचा असेल तर नक्की मी काढेल. तर असंच एक तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती मला. आणि सारी शॉपिंग पण केलेली आहे इंडियाला जाण्यासाठी कपड्यांची. मोस्टली कपडे मी कमीच घेऊन जात असते, कारण का सगळे कपडे मेड इन इंडियाच असतात लहान मुलांचे. आणि माझ्या सासरी सगळे मुलं मोठे आहेत, नंदेचा मुलगा, जावेची मुलगी, मुलगा, ते सगळे मोठे आहेत. तर त्यांच्यासाठी तिथं गेल्यानंतरच काहीतरी घेईन. आणि माहेरचं राहिलं तर माझा खूप मोठा परिवार आहे माहेरचा, आणि छोटे छोटे जे मुलं आहेत, बहीण भाऊ सगळ्यांचे, त्यांच्यासाठी मी काही गिफ्ट्स घेतलेले आहेत आणि चॉकलेट्स त्यांनी घेऊन जाणार आहे. तर माझं सगळं गिफ्ट्स घेऊन झालेलं आहे आणि मी नंदेसाठी, जावेसाठी, बहिणींसाठी एक काहीतरी भेट म्हणून मी लिपस्टिक घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठीही. तर असंच छोटीशी माझी शॉपिंग केलेली आहे, कारण का आता सारखंच मागच्या वर्षी अनिल गेलेला होता, तो पण खूप काही घेऊन गेलेला होता. आणि काय होतं, इकडनं घेऊन जायचं मग त्यांना पसंत पडत नाही. म्हणजे आता माझ्या घरच्यांचं तर सांगते, म्हणजे लहान मुलांचे कपडे माझ्या घरच्यांना इथले पसंत पडत नाहीत. म्हणजे एवढ्या महागाच्या आणतेस त्याच्यापेक्षा मग तिथंच घ्यायचं असं होतं. तरी मी सगळ्यांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी एक असं घेऊन चाललेले आहे. आणि बाकी मोठ्यांसाठी तर मी कुणासाठीच काही घेऊन जात नाही आहे, कारण का ते मोठे आहेत त्यांच्या एजनुसार आणि तिथं गेल्यानंतर देण्यात येतच. तर मग मी असंच थोडीशी शॉपिंग केलेली आहे. आणि आता चॉकलेट्स पण घ्यायचे आहेत, पण चॉकलेट्स घेईन मी ते इंडियाला 1-2 दिवस आधी जायचं आहे म्हटल्यानंतर चॉकलेट घेईल. तर असंच मी खूप आनंदी आहे. आणि तिकडेही सगळे, कारण का आता 3 वर्ष झालेले आहेत, त्यामुळं म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की आता भेटावं करावं. मेन म्हणजे मला याचा असं आनंद आहे की रिव खूप एन्जॉय करेल. त्याला इंडियाचं काहीच माहिती नाही. म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा गेले होते तर रिव 2 वर्षाचा होता आणि तिथे तो म्हणजे खेळणं पण त्याला आई म्हणजे काहीच आठवत नाही. मावशा कोण असतात, आजी कोण असती, म्हणजे माझी सासू तेवढी माहिती आहे, पण माझी आई असं. आणि मुलं फोनवरती बोलत नाहीत, म्हणजे माझे तरी बोलत नाहीत. आधी सर्वेशला कसं सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मावशी, काका, म्हणजे सगळं माहिती आहे सर्वेशला, तर तो तर एक्साइटेड असतोच. पण मला रिवसाठी खूप छान वाटतं आणि त्यालाही ना त्या गोष्टी एन्जॉय करायला भेटतील रिवला पण, कारण का इथं फक्त मी म्हणजे त्याचीच फॅमिली, आई वडील आणि भाऊ, त्याच्याशिवाय इथं दुसरं कोणीच नसतं. तर ही गोष्ट मला रिवसाठी खूप छान वाटते आणि मी जवळपास 1-1.5 महिना थांबणार आहे. तर असंच आमचं चाललेलं आहे. माझी फ्लाईट आहे 16 जुलैची आहे, तर मग मी इंडियामध्ये 17 जुलैला पोहोचेल. आता फक्त राहिलेले आहेत एक 10-12 दिवस राहिलेले आहेत. तर खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. आणि तुम्हाला माझी ही न्यूज ऐकून कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर असंच एक म्हटलं तुमच्याशी शेअर करते आणि प्लीज मला सपोर्ट करा. मी उदगीरलाच राहीन. तर माझे फ्रेंड्स जे मला बघत आहेत, जर त्यांना पॉसिबल असेल तर ते नक्की मला उदगीरला भेटतील असं मला वाटते. पण आता सगळे मोस्टली लग्न झालेत, प्रत्येकजण आपलं पुण्यामध्ये सगळ्या, आणि मुलांचे एक्झाम असतात, स्कूल चालू झालेली आहे इंडियामध्ये. माझ्या स्वतःच्याच बहिणी
ज्यांची मुलं आता 10वीला आहेत तर त्यांची भेट, म्हणजे ते पण येतील, नाहीतर किंवा मग मी पुण्यात जाईल तर मी भेटेन. तर असंच आहे आता आणि खूप एक्सायटेड आहे मी. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि मी जशाच तसं मी एडिट काहीच करणार नाही. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. कारण का मलाही वाटतं असं खूप काही करायचं, खूप काही म्हणजे आहेत, म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. पण काय होतं, अनिलचं घरून काम असतं कंटिन्यू, मग मुलांना सोडणं आणणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि इथं प्रत्येक एक ना एक गोष्ट मला स्वतःच करावं लागेल. तर असं आहे, माझी सासरची फॅमिली आणि माहेरची फॅमिली सगळे एकदम जवळ आहे. तर तुम्हालाही बघायला नक्की आवडेल. जर ते सगळे ओके असतील तर मी व्हिडिओमध्ये नक्की त्यांनाही घेईल. तर असंच माझा हा एक व्हिडिओ आहे आणि प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि माझी मी केलेली शॉपिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर असाच हा एक छोटासा व्हिडिओ होता. बाय.